विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी पाठ 14वा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूची संख्या 10 आहे। बेकिंग सोडाचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे। हायपरथायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी I123 चा वापर करतात। टेफ्लॉनचे रासायनिक नाव पॉलीटेट्रा फ्लोरोइथेलीन आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा। संतृप्त मिठवणी क मिठाचे स्फटिकी भवन, सम्मिलित मीठ सोडियम धातुमुक्त CaOCl2, रंगाचे ऑक्सिडीकरण NaHCO3, आम्लारीधर्मी क्षार। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। किरणोत्सारिता म्हणजे काय? अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकण्याच्या युरेनियम, थोरियम, रेडियम इत्यादी उच्च अणु अंक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मास किरणोत्सारिता म्हणतात। आ. अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात? जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे बाहेर टाकली जातात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हणतात। कृत्रिम खाद्य रंगामुळे कोणते आजार होतात? लोणची, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा आणि थोड्या प्रमाणात हा वापरलेला असतो। सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात। खाद्य रंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD आधार सारखे आजार उद्भवू शकतात। औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कुठे करतात? रेडिओग्राफी, बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळ जोड यातील भेगा, पोकळी गॅमा किरणाच्या साहाय्याने शोधता येतात। धातू कामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात। या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंग मधील मालही तपासता येतो। पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फर बरोबरचे मिश्रण वापरले जात होते। सिरॅमिक पासून बनविण्यात येणाऱ्या टाइल्स, भांडी, प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात। या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करत असत। टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा। वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही। पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत। उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 3270 अंश सेल्सिअस आहे। टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात। पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का? पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील। यात बीट, पळसाची फुले, पालक, गुलमोहर या विविध रंगी स्रोतांपासून रंगपंचमीसाठी रंग तयार करता येतील। या नैसर्गिक रंगांमुळे आंधळेपणा, त्वचेचे रोग, अस्थमा यासारखे अपायकारक रोग होणार नाहीत। टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतीचा वापर खूप वाढलेला का आहे? टेफ्लॉन विलेपन केलेल्या वस्तूंवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही। या वस्तूंना पाणी व तेल हे पदार्थ चिकटत नाहीत तसेच उच्च तापमानाचा परिणाम होत नाही। या वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात, म्हणून टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतीचा वापर
खूप वाढलेला आहे. प्रश्न चौथा, स्पष्टीकरणासह लिहा. विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. क्लोरीन हा विरंजक चूर्णातील मुख्य घटक आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइडमुळे विरंजक चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. या मुक्त झालेल्या क्लोरीनमुळे विरंजक चूर्णाला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो. विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराइड्स व सल्फेट्सच्या अस्तित्वामुळे विहिरीचे पाणी दुष्फेन होते. हे पाणी सुफेन वापरण्यायोग्य बनविण्यासाठी धुण्याचा सोडा वापरतात. धुण्याच्या सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम व कॅल्शियमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. त्यामुळे दुष्फेन पाणी सुफेन होते. दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो. तेल किंवा प्राण्यांची चरबी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असता कार्बोक्सिलिक आम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार तयार होतात. या क्षारांनाच साबण असे म्हणतात. साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडियमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो. त्यामुळे फेस तयार होत नाही. पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात. लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग होय. या पद्धतीत पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपोजिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात. ह्या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो. एनोडायझिंग मध्ये अॅल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. एनोडायझिंग प्रक्रियेत विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यात अॅल्युमिनियमची वस्तू धनाग्र बुडवतात. विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन तर धनाग्राजवळ ऑक्सिजन मुक्त होतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अॅल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा होतो. अशा प्रकारे एनोडायझिंग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात. काही किरणोत्सारी पदार्थातून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर 3 ठिकाणी खुणा दिसून येतात. किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिले व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली असता पट्टीवर 3 ठिकाणी स्पष्ट खुणा दिसून येतात. यावरून विद्युत क्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणाचे 3 भाग पडतात. एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाले, या प्रारणास अल्फा किरणे, तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाले, या प्रारणास बीटा किरणे व तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात विचलन झाले नाही, या प्रारणास गॅमा किरणे म्हणतात. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरेमिक टाइल्स लावतात. सिरेमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. सिरेमिक हे ठिसूळ, विद्युतरोधक व जलरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये भट्टीच्या आतील भागात लेप देण्यासाठी, जहाज तसेच जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरेमिक टाइल्स लावलेल्या असतात. सिरेमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कृत्रिम खाद्य रंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयांमध्ये व अन्न पदार्थात खाद्य रंग मिसळलेले असतात.
हे खाद्यरंग पावडर, जेल आणि पेस्टच्या स्वरूपात असतात। या खाद्यरंगांचा उपयोग घरगुती व व्यावसायिक उत्पादनांमधून केला जातो। आईस्क्रीम, बर्फ गोळा, सॉस, फळाचे रस, शीतपेय, लोणची, जॅम, जेली यामध्ये संबंधित रंग व सुगंधी द्रव्ये टाकलेली असतात। लोणची, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो। सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात। खाद्यरंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये अधाड सारखे आजार उद्भवू शकतात। यामध्ये लहान मुलांचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित होत नाही आणि सतत ते क्रियाशील असतात, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये ते असतात आणि त्यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित करणे त्यांना खूप अवघड होते। स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा। स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूची संख्या निश्चित असते, यालाच स्फटिक जल म्हणतात। आपल्या दैनंदिन वापरात येणारे स्फटिक जल असणारे पदार्थ तुरटी, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बेरियम क्लोराइड आणि सोडियम सल्फेट। त्यांचे उपयोग पाहूया। तुरटी व तुरटीची लाही औषधात वापरतात। कागद उद्योगात कागदाला चकाकी देण्यासाठी तुरटी वापरतात। जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवळण्यासाठी हिचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे जखमेतून रक्तस्राव थांबवण्यासाठी देखील तुरटी आवश्यक आहे। बोरॅक्स सौंदर्य प्रसाधन उद्योगात लोशन, शॅम्पू, कोल्ड क्रीम बनविण्याकरता बोरॅक्सचा वापर करतात। लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवरील डाग काढण्याकरता याचा वापर होतो। प्रयोगशाळेत बोरॅक्स बीट टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरिता याचा वापर करतात। इप्सम सॉल्ट याचा उपयोग खते तयार करण्यासाठी तसेच झाड्या व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी करतात। रेचक औषधे बनविण्याकरता याचा उपयोग करतात। याचा उपयोग बॉडी स्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी करतात। अंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणून सॉल्ट बाथ म्हणून याचा वापर स्नायूंचे दुखणे कमी करण्याकरता करतात। बेरियम क्लोराइड याचा उपयोग ब्राईनच्या शुद्धीकरणाकरता करतात। वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी याचा उपयोग करतात। याचा उपयोग कागद उद्योगात, डाय इंडस्ट्रीमध्ये, सिरॅमिक, तेल शुद्धीकरण, कीटकनाशक औषधामध्ये देखील करतात। सोडियम सल्फेट याचा उपयोग अपमार्जके तयार करण्यासाठी करतात। कागदाचा लगदा करण्यासाठी कागद उद्योगात तसेच डाय इंडस्ट्रीमध्येही उपयोग करतात। सौम्य रेचक औषधे बनविण्याकरता देखील याचा उपयोग करतात। सोडियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या 3 पद्धती कोणत्या? अतिशय कमी सोडियम क्लोराइड घेऊन जास्त पाणी मिसळून द्रावण तयार केले व त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते। ऋणाग्राजवळ हायड्रोजन, धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो। सोडियम क्लोराइडच्या संतृप्त जलीय द्रावणातून विद्युत प्रवाहातून क्लोरीन वायू मुक्त होतो। सम्मिलित सोडियम क्लोराइडचे विद्युत अपघटन केले असता धनाग्राजवळ क्लोरीन आणि ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो। प्रश्न 6वा उपयोग लिहा। एनोडायझिंग केलेले तवे, कुकर ही भांडी न चिकटणारी, ओरखडे न येणारी आणि सहजतेने स्वच्छ करता येतात। एनोडाइज्ड भांडी उष्णतारोधक, बिनविषारी, जास्त वर्ष टिकणारी असतात। यामध्ये अन्न लवकर शिजते। पावडर कोटिंग घरगुती उपकरणे, खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात। हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते। याचा उपयोग ड्रम हार्डवेअर मध्ये, ऑटोमोबाईल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात। सिरॅमिक माठ, भांडी, बांधकामाच्या विटा व बशा टेराकोटच्या या सिरॅमिक मध्ये बनवतात। डिशेस, क्रॉकरी, फ्लॉवर पॉट्स, घराचे छप्पर सिरॅमिक मध्ये बनवतात। सिरॅमिक हे विद्युतरोधक, जलरोधक असल्याने त्याचा वापर
विद्युत उपकरणामध्ये भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी तसेच जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात। स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्स लावलेल्या असतात। काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो। प्रश्न 7वा, दुष्परिणाम लिहा। कृत्रिम डाय। केसांना रंग लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची आग होणे, डोळ्यांना इजा पोहोचणे इत्यादी धोके संभवतात। लिपस्टिक मध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो। याने ओठांना इजा होत नाही, परंतु ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात। नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो। कृत्रिम खाद्य रंग। लोणची, जॅम, सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा आणि थोड्या प्रमाणात वापरलेला असतो। सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात। त्याचप्रमाणे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते। खाद्य रंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD आधार सारखे आजार उद्भवू शकतात। यामध्ये विशेषतः मुलांचे लक्ष केंद्रित होत नाही। किरणोत्सारी पदार्थ। किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते। शरीरातील DNA वर प्रारणाचा मारा होऊन आनुवंशिक दोष निर्माण होतात। किरणोत्सारी प्रारणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात। त्यामुळे त्वचेचा कर्करोग, ल्युकेमिया यासारखे रोग होतात। स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते। समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्या मार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात। घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते। दुर्गंधीनाशक। ॲल्युमिनियम, झिर्कोनियम ही संयुगे डिओड्रंट मधील सर्वात घातक असणारी रसायने आहेत। यामुळे नकळतपणे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे आजार संभवतात। ॲल्युमिनियम क्लोराइड्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते। प्रश्न 8वा, रासायनिक सूत्र लिहा। विरंजक चूर्ण CaOCl2, मीठ NaCl, खाण्याचा सोडा NaHCO3, धुण्याचा सोडा Na2CO3.10H2O। प्रश्न 9वा, खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा। या चित्रामध्ये आपण पावडर कोटिंग करत असल्याचे आपणास दिसते। पावडर कोटिंगचा कशा प्रकारे उपयोग केला जातो या आधीच्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलेलेच आहे। लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग होय। या पद्धतीत पॉलिमर, रेझिन, रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात। इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपोझिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात। या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो। त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो। धन्यवाद। जर चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल।